आमचे मित्र बनसोडे साहेबांचा आपण सत्कार करतोय, पुरस्कार देतोय। आपण उल्लेख केला की बनसोडे साहेबांना मंत्रिपदाची संधी मिळाली तब्बल 5 वर्ष। कवाडे साहेब, एवढं नशीबवान कोणी माणूस असू शकते? पहिल्या टर्ममध्ये निवडून यायचं आणि 5 वर्ष मंत्री राहायचं। माझी आता 4थी 5वी आहे, आणखी आमचा नंबर लागला। आता मला संजयराव बनसोडे साहेब म्हणाले की मी नंबर लावून देतो, काही काळजी करू नका। आणि ते राष्ट्रवादीमध्ये सिनियर आहे। माझी कथा अशी आहे केराम साहेब, अपक्ष निवडून आलो फर्स्ट टर्म, शिवसेनेत निवडून आलो फर्स्ट टर्म, भाजपमधून निवडून आलो फर्स्ट टर्म, राष्ट्रवादीत निवडून आलो फर्स्ट टर्म। माझी फर्स्ट टर्म काही संपतच नाही, त्याच्यामुळे कुठे गेलं तर माझी सिनियरिटी काउंट होत नाही। त्याच्यामुळे बनसोडे साहेब यावेळेस मला म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका, म्हणालात ना, त्याचा म्हणजे तुमचा नंबर व्हायला मी प्रयत्न करतो। एका मित्राकडून निश्चित आशावादी राहायला हरकत नाही, पण पुरस्कार देताना त्या महाराष्ट्रामध्ये अतिशय विशाल असं बौद्ध विहार, समाजाला दिशा दाखवणारं एक वास्तू त्यांनी निर्माण केली आणि त्या प्रितर बापूसाहेब गजबारे आणि B.R. आंबेडकर फाउंडेशननं त्यांची निवड केली, ही मनापासून स्वागतार्ह आहे। बनसोडे साहेब, तुमच्या पावलावर पाऊल टाकून तेवढं मोठं नसलं तरी मी लोह्याला बौद्धविहाराचं काम चालू केलं, आता स्लॅब लेवलपर्यंत आले। नांदेड जिल्ह्यामध्ये असं बौद्धविहार कुठेही राहणार नाही, इतकं सुंदर बौद्धविहार आपण लोह्यामध्ये बांधतोय आणि नुसतं बांधतो नाही, त्याचं काम जवळपास 50%च्या वर पूर्ण होत आलं आहे। ठीक आहे, तुम्ही सत्तेत होता, तुम्हाला अधिकचा निधी मिळाला, आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत त्याच्यामुळे कमीचा निधी मिळाला, तो तर फरक सातत्यानं राहणार आहे। पण सत्तेत राहणाऱ्या माणसांनी सगळे समाज आपले आहेत, सत्तेत राहणाऱ्या माणसांनी सगळे धर्म आपले आहेत, सत्तेत राहणाऱ्या माणसांनी सगळ्या महापुरुषाचा सन्मान करणं शिकलं पाहिजे। पण दुर्दैवानं तसं कधी घडलं नाही, ती खंत आमच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे। परंतु बापूसाहेब गजबारे असतील की आंबेडकर चळवळीचे नेते असतील का अन्य चळवळीतले नेते असतील, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून निश्चितपणानं काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे, म्हणून मला ह्या पुरस्कार सोहळ्याला येताना खूप आनंद झाला। खरं तर ही पुरस्कार ज्यांना मिळणार आहे ती जर यादी वाचली तर बापूसाहेब कोणी म्हणेल की हे प्रताप पाटलांनीच नावं फायनल केलीत की काय। योगायोगाने या यादीचा माझा काहीच संबंध नाही, पण ज्यांना पुरस्कार मिळाले ते रात्रंदिवस माझ्यासोबत राहणारे सगळे माझे मित्र आहेत, माझ्यासाठी काम करणारे माझे सगळे मित्र आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या मित्रांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो।